नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कल पेश किए गए राज्य के बजट के बारे में कहा कि ये बजट सर्वजन हिताय सर्वजन सुखाय है। किसानों को मुफ्त बिजली देने के बारे में उन्होंने कहा कि ये एक ऐतिहासिक निर्णय है और इसकी पूर्व तैयारी उन्होंने कर रखी थी। उन्होंने कहा कि पिछले एक साल में उन्होंने तकरीबन 9000 मेगावाट के फीडर्स को सोलर में कन्वर्ट करने का वर्क ऑर्डर दिया था। उन्होंने इस मामले में और भी क्या कहा, आइए जानते। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। विशेषतः शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा निर्णय घेत असताना पहिल्यांदा त्याची पूर्वतयारी आम्ही केली। गेल्या एक वर्षामध्ये जवळपास 9000 त्या ठिकाणी मेगावॅटचे फीडर्स हे सोलरवर आणण्याचे वर्क ऑर्डर आम्ही दिले आणि त्याचं काम सुरू केलं। 18 महिन्यात ते काम पूर्ण होणार आहे आणि उरलेले जे 6000 मेगावॅटचे फीडर्स आहेत तेही पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचे वर्क ऑर्डर आम्ही देऊ। त्याचा परिणाम असा आहे की आज जी वीज सरकारला 7 रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला 1 रुपये 25 पैशाला द्यावी लागते, ती वीज सरकारलाच 2 रुपये 81 पैशापासून 3 रुपये 5 पैशापर्यंत मिळेल। त्यामुळे पुढच्या 4 वर्षामध्ये आज जेवढी सबसिडी लागते तेवढ्याच सबसिडीमध्ये आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देऊ शकू। ॲडिशनल भार येणार नाही। फक्त 2-2.5 वर्ष हा ॲडिशनल भार आमच्यावर थोड्या प्रमाणात येणार आहे। यासोबत शेतकऱ्यांना आम्ही जे कबूल केलं होतं की कापसाचे आणि सोयाबीनचे जे भाव कमी झाले त्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या संदर्भात या 4500 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना भावांतराच्या अंतर्गत देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे। अनेक गोष्टी शेतकऱ्यांकरता आज आपण केलेल्या आहेत। त्यासोबत विशेषतः महिलांकरता लाडकी बहीण योजना या अंतर्गत 1500 रुपये महिना आमच्या भगिनींना आत्मनिर्भर करण्याकरता त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे। आमच्या मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय हा देखील आज राज्य सरकारने घेतलेला आहे। यापूर्वीच महिलांना एसटीची सवलत आम्ही दिलेली आहे। घरी मुलगी जन्माला आली तर 18व्या वर्षी तिला 1 लाख रुपये मिळतील अशी व्यवस्था आपण केलेली आहे। बचत गटाचा जो काही फंड आहे रिव्हॉल्विंग फंड तो वाढवण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। वेगवेगळ्या निर्णयांच्या माध्यमातून महिलांना आपण मदत करतो आणि त्यासोबत 3 सिलेंडर वर्षाला हे मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे, ज्याचं स्वागत महिलांनी मोठ्या प्रमाणात केलं आहे। आमची जी युवा शक्ती आहे या युवा शक्तीला त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स नाही म्हणून नोकरी नाही अशी अवस्था येते आणि म्हणून त्यांना जे लोक अप्रेंटिस ठेवतील त्यांच्या पगाराला 10000 रुपये महिन्याला राज्य सरकार देणार आहे। त्यामुळे त्या अप्रेंटिसमध्ये त्यांना पगार राज्य सरकार देईल। ते त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतील, एकतर तिथेच नोकरी करतील किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोशावर दुसरीकडे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकतील। अशा प्रकारचा युवांना 10 लाख युवांकरता ही व्यवस्था राज्य सरकारने आज या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे सर्वच जे घटक आहेत, युवा असतील, महिला असतील, शेतकरी असतील, मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील किंवा समाजातले मायक्रो ओबीसी असतील, अशा सगळ्या घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आज या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने सादर झाला आहे। आणि मी दाव्याने सांगतो या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली प्रत्येक योजना ही आम्ही निश्चितपणे अस्तित्वात आणल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरे असं म्हणाले की फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे खोटं नरेटिव्ह पसरवणारं बजेट आहे। उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच सांगितलेलं आहे
आणि स्टेजवर सांगितलेलं आहे की मला बजेटमधलं काहीही कळत नाही. त्यामुळे ही कबुली दिल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचं काही कारण आहे का? कापूस आणि सोयाबीन उत्पादक विदर्भात लगेच आम्ही ती मदत करणार आहोत. त्यांच्या अकाउंटला थेट ते पैसे आम्ही जमा करणार आहोत. हा निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये पूर्वीच घेतला होता, परंतु त्यानंतर 3च दिवसात आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला सेशन घेता आलं नाही आणि तरतूद करता आली नाही. म्हणून आता सेशन आल्यावर तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा पैसा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आम्ही देतो. दुधाच्या शेतकऱ्यालाही 5 रुपये प्रति लिटर देण्याचा निर्णय आम्ही घेतो. पास आता माझ्या माहितीप्रमाणे 7,000 कोटी रुपयापर्यंत आता मदत ही आपण त्या ठिकाणी दिलेली आहे किंवा ती खात्यांमध्ये चाललेली आहे. अजून 1,000 कोटी रुपयाची जी काही मदत आहे त्याच्यात काही दावे डिस्प्यूट केंद्रापर्यंत गेलेले आहेत, कारण त्याची केंद्राची पण कमिटी असते, तिथपर्यंत गेले आहेत. तेही लवकर निकाली काढून तेही पैसे आपण देणार आहोत. पण मला सांगितलं पाहिजे की या सरकारने आत्तापर्यंत मदतीपोटी 15,000 कोटी रुपये दिलेले आहेत. सर, लाडली बहना योजना मध्य प्रदेश में काफ़ी यशस्वी हुई, उसका तारीफ भी हुई. अब महाराष्ट्र ने इसे अडॉप्ट किया. देखिए, मैं ऐसा मानता हूं कि आज का जो बजट हमने लोगों को दिया है, एक प्रकार से हमारी बहनों को हमने सौगात दी है. 1500 रुपया हम लोग उनको प्रति महीना देने वाले हैं. हमारे किसानों को मुफ्त में बिजली हम देने वाले हैं. हमारी महिलाओं के लिए 3 गैस सिलेंडर हम मुफ्त में देने वाले हैं. इससे पहले हमने उनके लिए जो हमारा स्टेट ट्रांसपोर्ट है उसमें 50% का कंसेशन दिया है. हमारे युवाओं के लिए 10,000 रुपये महीना स्टाइपेंड की योजना हमने लाई हुई है. समाज के सारे घटकों के लिए इस बजट ने एक प्रकार से खुशी लाई है और मुझे बहुत इस बात की खुशी है कि